नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही आपली यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये आपण त्यावेळेचे महत्त्वाचे मुद्दे परीक्षाभिमुख दृष्टीने पाहत असतो. आज आपण ऑस्कर पुरस्कार जे आहेत 97वे ऑस्कर पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आलेले आहेत. त्या ऑस्कर पुरस्काराविषयी आपल्याला परीक्षेसाठी काय विचारलं जाऊ शकतं, मग यामध्ये सगळ्या UPSC असेल, MPSC असेल, ग्रुप बी, आता जी ग्रुप बी ची मेन्स परीक्षा आहे, ग्रुप सी ची प्रिलिम आहे आणि इतर सर्व सरळ सेवेच्या परीक्षेसाठी काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते आपण पाहणार आहोत. तुम्हाला माहीतच आहे, आपल्याला जे काही करंटला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामध्ये पुरस्कारावर हमखास क्वेश्चन विचारला जातो आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कारामधला जसं नोबेल आहे तसंच ऑस्करवर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे आता आपण या व्हिडिओमध्ये 97व्या ऑस्कर पुरस्काराविषयीची माहिती पाहणार आहोत. आता हे 97 जे ऑस्कर पुरस्कार आहेत त्याविषयी आता आपण इथं डिटेल पाहणार आहोत. त्याचं खरं नाव जे आहे ते अकादमी ऑफ मोशन पिक्चर अँड सायन्स हे नाव पाहता येतं. बोली भाषेत किंवा जनरली आपण त्याला अकादमी पुरस्कार किंवा ऑस्कर पुरस्कार असं म्हणतो. पहिला 1929 ला देण्यात आलेला आहे. हे पुरस्कार जरी यावर्षी आता 2 मार्चला दिलेला असेल तरी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या दरम्यान लॉस एंजेलिस जे ठिकाण आहे तिथं तो पिक्चर रिलीज झालेला पाहिजे. फक्त रिलीज होऊन पण चालत नाही, सलग 7 दिवस तो दाखवला गेला पाहिजे, तेव्हा ते याच्यासाठी क्वालिफाय होतो. ठीक आहे. यावर्षी 23 कॅटेगरीमध्ये पुरस्कार वेगवेगळे दिलेले आहेत. आपण त्यातल्या महत्त्वाच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या पाहणार आहोत. याचं सूत्रसंचालन यावर्षी पहिल्यांदाच कॉमेडियन, प्रोड्युसर, रायटर असणारे कॉनन ऑब्रायन यांनी केलेलं आपल्याला पाहता येतं. हे कॉनन ऑब्रायन आहेत. डॉल्बी थिएटर लॉस एंजेलिस कॅलिफोर्निया जे ठिकाण आहे अमेरिकेतलं तिथं हे पुरस्कार दिले जातात आणि हुलू हे डिझनीचं एक चॅनल आहे त्याच्यावर याचं थेट प्रक्षेपण केलेलं पाहता येतं. आता ही सगळी लिस्ट आहे. आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्यातलं पहिल्यांदा आपल्याला क्वेश्चन विचारला जातो सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला आहे, तर एनोरा हा आपल्याला पाहता येतो. मग सर्वोत्कृष्ट अभिनेता एड्रियन ब्रॉडी जो आहे त्याचा सिनेमा आहे द ब्रुटलिस्ट या सिनेमासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आपण जे महत्वाचे आहेत तेच पाहणार आहोत. मायकी मॅडिसन एनोरासाठी आहे. आता या पिक्चरची आपण डिटेल माहिती पुढे पाहूयात. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर आहे एनोरासाठीचे. सहाय्यक अभिनेत्री जोई साल्डाना आहे एमिलिया पेरेज या सिनेमासाठीचे. सहाय्यक अभिनेता कॅरन कल्किन आहे द रिअल पेन साठी आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे सर्वोत्तम परभाषिक चित्रपट. जे काही आंतरराष्ट्रीय बेस्ट सिनेमा असतात त्यामध्ये आय एम स्टील हिअर हा एक ब्राझिलियन सिनेमा आहे त्याच्यासाठी हे दिलेला आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपट मध्ये नो अदर लँड ज्याला आपण शॉर्ट फिल्म म्हणतो त्यामध्ये पाहता येतं. त्याच्यानंतर लघुपट जो आहे सर्वोत्तम लघुपट जो आहे द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा याच्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट ध्वनी जो आहे ड्यून या सिनेमाचा दुसरा पार्ट आलेला आपल्याला पाहता येतो त्याच्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे. आपण इथं जे 5-6 पुरस्कार पाहिलेत याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातं. इतर पुरस्कार तुम्ही तुमच्या माहितीसाठी एकदा पाहून घ्या, ते मी इथं डिटेल बोलत नाही. आता आपल्याला पुढचा प्रश्न जे विचारला जातो या पिक्चर विषयी जे काही आहे ते. आता एमिलिया पॅरेज हा जो सिनेमा आहे हा सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिल्म ठरलेला आहे. याला 13 नॉमिनेशन मिळालेले आहेत. त्यामुळे या पिक्चरला जास्त ऑस्कर मिळतील अशी खूप जास्त चर्चा होती, परंतु त्याला वास्तवात 2च ऑस्कर मिळालेले आहेत. त्यात सहाय्यक अभिनेत्री आणि मूळ गीत याच्यासाठीचा हे 2च कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत. याच्यापूर्वी टायटॅनिक हा सिनेमा आहे किंवा ला ला लँड हा आहे याला 14 नॉमिनेशन मिळालेले आहेत. मग तो पण चर्चेत होता आणि एमिलिया परेजसाठी 13 नॉमिनेशन मिळालेले आहेत. या चित्रपटाला कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये, गोल्डन ग्लोबमध्ये आणि बाफ्टा पुरस्कार पण मिळालेले आहेत. परंतु नॉमिनेशन जास्त मिळालेले असले तरी पुरस्कार मात्र 2च मिळालेले पाहता येतात. आणि याच कॅटेगरीमध्ये भारतातर्फे किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा सिनेमा पाठवण्यात आलेला होता, परंतु तो फायनलमध्ये आलेला नाही. नॉमिनेशन लापता लेडीज गव्हर्नमेंट थ्रू जे काही प्रत्येक देशातून एकच फिल्म इथं रिकॉग्नाइज केली जाते, त्यामध्ये आपल्यातर्फे लापता लेडीज होता. यावर्षी चर्चेत आलेला दुसरा पिक्चर आहे तो एनोरा. एनोराचं जे आहे एक तर त्याला नॉमिनेशन 6 मिळालेत आणि 5 ऑस्कर मिळालेले आपल्याला पाहता येतात. सर्वात जास्त चर्चा या सिनेमाची झालेली आहे. हा सिनेमा जो आहे देह विक्री करणाऱ्या एका स्त्रीच्या कथेवर आधारित आपल्याला पाहता येतो. शॉन बेकर त्याचे डायरेक्टर आहेत.
पहा त्यांना कुठले कुठले मिळालेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा मिळालाय, पटकथेचा मिळालाय, स्टोरीचा आणि संकलन म्हणजे आपण एडिटिंग म्हणतो, असे 4 पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. आणि याच्यातला 5वा जो पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिकी किंवा मायकी मॅडिसन यांना मिळालेला आहे. त्या मायकी मॅडिसन फर्स्ट जनरेशन झेडच्या जेन झी म्हणतो आपण त्याच्या ऍक्ट्रेस आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि शॉन बेकर यांनी वॉल्ट डिस्नी यांच्याशी बरोबरी केलेली आहे. वॉल्ट डिस्नी यांना आतापर्यंत 59 वेळा नॉमिनेशन केलेलं आपल्याला पाहता येतं. त्यातले त्यांना 23 वेळा ऑस्कर मिळालेला आहे. आणि 1954ला त्यांना 4 ऑस्कर मिळालेले होते. त्याची बरोबरी शॉन बेकर यांनी केलेली. शॉन बेकर यांना 4 ऑस्कर मिळालेले आपल्याला पाहता येतात. 4 ऑस्कर मिळालेले आणखी अनेक लोक आहेत, पण वॉल्ट डिस्नी आणि शॉन बेकर यांचे नाव इथं घेतले जातात, हे इथं लक्षात ठेवा. एनोरा खूप जास्त चर्चेत आहे. त्याचा आपण सिनेमाचं पोस्टर जे आहे ते पण तुम्हाला पाहता येतं. पिक्टोग्राफिकल मेमरी लक्षात राहते म्हणून आपण ते केलेलं आहे. आता जी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फिल्म आहे त्यामध्ये आय एम स्टील हिअर ही पिक्चर बेस्ट ठरलेला आहे. तो पहिली ब्राझिलियन फिल्म आहे. ब्राझील या देशातला पहिला फिल्म आहे की ज्याला ऑस्कर मिळालेला आहे. आणि पोर्तुगीज भाषेतली सुद्धा पहिली फिल्म आहे ज्याला ऑस्कर मिळालेला पाहता येतो. बेस्ट डॉक्युमेंटरी या कॅटेगरीमध्ये नो अदर लँडला मिळालेला आहे. ही फिल्म आता सगळ्याला आपल्याला माहिती आहे इस्रायल पॅलेस्टाईन हा युद्ध चालू आहे. मग त्यामध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईन या 2 देशाच्या निर्मात्यांनी कोलॅबोरेशन करून हा सिनेमा तयार केलेला आहे. आणि ऑस्कर मिळवणारी ही पहिली पॅलेस्टाईनी फिल्म आपल्याला पाहता येते. त्याविषयी मायग्रेशनचा आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या समस्येविषयी याच्यात इथं बोललेलं पाहता येतं. आता सर्वोत्कृष्ट अभिनेता जो आहे तो एक कॅटेगरी आपल्याला हमखास विचारली जाते. त्यामध्ये ॲड्रिन ब्रोडी जे आहे हे यांना मिळालेलं आहे द ब्रुटलिस्ट या सिनेमासाठी. त्यांच्या सिनेमाचं नाव लक्षात ठेवा, द ब्रुटलिस्ट जे आहे ते आपल्याला पाहता येतं. आणि त्यांना 22 वर्षांनी म्हणजे 2002ला यापूर्वी द पियानिस्टसाठी ऑस्कर मिळालेला होता बेस्ट ॲक्टर म्हणून. मग 22 वर्षांनी त्यांना पुन्हा पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतोय. 2025 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. द ब्रुटलिस्ट या सिनेमासाठी मिळालेला आहे. आता भारतातर्फे आणखीन एका सिनेमाची यावेळेस खूप जास्त चर्चा झाली, अनुजा या सिनेमाची. कारण हा सिनेमा जो आहे तो प्रियंका चोप्रा आणि गुनीत मोंगा यांच्या जो एलिफंट व्हिस्परला मागच्या वेळेस पुरस्कार मिळालेला आपल्याला पाहता येतो. याचे डायरेक्टर आहेत ॲडम ग्रीव. हिंदी आणि अमेरिकन भाषेतला हा पिक्चर आहे. या कॅटेगरीमध्ये लाईव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म या कॅटेगरीमध्ये अनुजाला नॉमिनेशन मिळालेलं होतं, परंतु फायनलमध्ये तो आलेला नाही. तर या कॅटेगरीमधला ऑस्कर आय एम नॉट रोबोट या सिनेमाला मिळालेला पाहता येतो. पण अनुजा चर्चेत आहे. 2 बहिणीच्या संघर्षाच्या, लहान बहिणी आहेत त्यांच्या संघर्षाची कथा याच्यात दाखवलेली आपल्याला पाहता येते. या प्रकारे आपण ऑस्कर 57 जे ऑस्कर आहेत त्यांच्या विषयी आपल्याला परीक्षेला काय काय विचारलं जाऊ शकतं याच्याविषयीची आपण इथं माहिती पाहिलेली आहे. आपली पॉलिटीची PIQ अल्गोरिदमची बॅच आहे. त्यामध्ये आपण ग्रुप बी मेनचे 20 पेपर आणि 510+ क्वेश्चन अतिशय डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. सर्व व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे, 2017 पासून 23 पर्यंतचे सगळे पेपर आहेत. त्यामध्ये PSI, STI, ASO, SR आणि कंबाईन मेन्स अशा सगळ्या परीक्षा आहेत. फक्त आपण क्वेश्चनच डिस्कस केलेले नाहीत, तर क्वेश्चन च्या पाठीमागं जे काय टॉपिक आहे ते टॉपिकचं व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल पण डिस्कशन केलेलं आहे. अनेक टॉपिक आहेत ज्याचे मी प्रॉपर रिव्हिजन पण इथं करून घेतलेली तुम्हाला पाहता येते. महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या आणि IMP आर्टिकल जे आहेत जे वारंवार परीक्षेला विचारले जातात त्याविषयी पण सुद्धा मी या सिरीजमध्ये बोललेलो पाहता येईल. आणि त्या संदर्भात एखादी कन्सेप्ट असेल त्या कन्सेप्टचं सुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी मी क्लिअर केलेल्या पाहता येतील. तुम्हाला या बॅचमधून तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच फायदा होईल. आजच्या आपल्या YouTube करंट अल्गोरिदम सिरीजमध्ये आपण इथं थांबूयात. नेक्स्ट टाइम पुन्हा एखादा विषय घेऊन आपण भेटूयात. थँक्यू.